आपण सातत्यानं बघतोय, की राजकीय आरोप प्रत्यारोप जे आहेत, ते दररोज होताना दिसतायत आणि यामध्ये रोहित पवार हे जे नाव आहे महाराष्ट्रातले आमदार, तर ते नाव सातत्यानं चर्चेत असतं. कारणही तसंच आहे, की कारण रोहित पवार सातत्यानं सत्ताधारी नेत्यांचे व्हिडिओज असतील किंवा काही प्रकरणं जे असतात, ते सातत्यानं आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आणत असतात. आणि आताही त्यांनी एक नवं प्रकरण समोर आणलंय आणि हे प्रकरण सुद्धा तितकंच चर्चेत आहे आणि त्यावरती चर्चा सुद्धा होऊ शकते. हे प्रकरण काय आहे आणि यावर भाजपनं त्यांनी ज्यांच्यावरती आरोप केले आहेत, तर यावरती भाजपनं नेमकं काय प्रत्युत्तर दिले आणि याचे वेगवेगळे अँगल्स काय आहेत, तेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निलेश. आपण बघताय मुंबई तक. तर रोहित पवारांनी हे जे प्रकरण बाहेर आणलंय, हे प्रकरण जे आहे ते संबंधित आहे भाजपशी. भाजपच्या प्रवक्त्या असलेल्या एका महिलेची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झाली असल्याची एक पोस्ट जी आहे ती रोहित पवारांनी केलेली आहे आणि आपण स्क्रीनवरती सुद्धा या संदर्भात बघू शकतो की भाजपच्या प्रवक्त्या असलेल्या ॲडव्होकेट आरती साठे यांची नियुक्ती ही हायकोर्टाच्या म्हणजे मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी झाली असल्याची जे पत्र आहे ते रोहित पवारांनी पोस्ट केलेलं आहे आणि त्यांनी त्याचसोबत दोन गोष्टी तिथं पोस्ट केलेल्या आहेत. पहिली गोष्ट आहे ती आरती साठे यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याचं एक पत्र आहे आणि सोबतच त्यांनी एक स्टेटमेंट जे आहे सुप्रीम कोर्टाचं ते सुद्धा तिथं शेअर केलेलं आहे आणि त्यामध्ये आरती साठे यांची नियुक्ती ही मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी झाली असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. आणि या संदर्भामध्ये त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवरती काय म्हटलंय ते सुद्धा बघूयात. रोहित पवार सोशल मीडिया अकाउंटवरती असं म्हणतायत की सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वात मोठा आघात आहे. याचा भारतीय न्यायव्यवस्थेवर निपक्षपणावर दूरगामी परिणाम होईल. केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का? सत्तेवर कुणाचा अंकुश निर्माण होऊन सत्तेचं केंद्रीकरण होऊ नये, तसंच चेक अँड बॅलन्स राहावा यासाठी संविधानात सेपरेशन ऑफ पॉवरचं तत्व अवलंबलं आहे. राजकीय प्रवक्त्याची न्यायाधीशपदी नियुक्ती म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवरच्या तत्वाला आणि पर्यायानं संविधानाला हरताळ फासण्याचा हा प्रयत्न नाही का, असा सवाल सुद्धा रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे. ते पुढे असं म्हणतात, जेव्हा उच्च न्यायालयातील न्यायाधीश पदावरील व्यक्ती राजकीय पार्श्वभूमी आणि सत्ताधारी पक्षातील पदाचा उपभोग घेतलेली असेल तेव्हा न्यायदानाची प्रक्रिया राजकीय आकस बाळगून होणार नाही याची खात्री कोण देणार? एका राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीने पूर्ण न्यायदानाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही का, असा सवाल सुद्धा रोहित पवार उपस्थित करतात. ते शेवटी आपल्या पोस्टमध्ये असं म्हणतायत की सदरील नियुक्त व्यक्तीच्या पात्रतेबाबत कुठलाही आक्षेप नाही, परंतु संबंधित व्यक्तीची नियुक्ती करताना न्यायदान हे सामान्य नागरिकांसाठी कोणत्या अभिनिवेशाशिवाय असते या सामान्य माणसाच्या भावनेलाच आघात बसत आहे. परिणामी संबंधित राजकीय व्यक्तीची न्यायाधीश पदावरील नियुक्तीबाबत पुनर्विचार करावा. आदरणीय सरन्यायाधीश साहेबांनीही याबाबत मार्गदर्शन करायला हवं, असं रोहित पवारांनी सरन्यायाधीशांकडे सुद्धा विनंती केलेली आहे. रोहित पवारांनी अर्थातच हे प्रकरण समोर आणल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा याला लगेचच उत्तर मिळालेलं आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवारांच्या याच एक्स अकाउंटवरती असलेल्या पोस्टला रिट्विट करत असं म्हटलंय की रोहित पवारजी, सार्वजनिक जीवनात आरोप करताना थोडी माहिती घेऊन आरोप करावा. उठसूट खोटे आरोप करू नयेत. आरती साठे यांनी 6 जानेवारी 2024 रोजी भाजप प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला होता. या संदर्भातील पत्र भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारजी यांना दिलं होतं. सोबत हे पत्र जोडत आहे, उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला असा प्रकार प्रसिद्धीसाठी तुम्ही करू नका, उघडा डोळे बघा नीट, असं नवनाथ बन यांनी केलेल्या या पोस्टमध्ये म्हटलंय. आणि सोबतच नवनाथ बन यांनी आरती साठे यांनी दिलेल्या राजीनाम्याची पत्र सुद्धा जोडलेली त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती दिसत आहेत, जी पत्र आपण स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता. एकंदरीतच हा प्रकार चर्चेत आल्यानंतर आम्ही या संदर्भामध्ये
या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावर ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांच्याशी आम्ही बातचीत केली. त्यावेळेस असीम सरोदे यांनी असं सांगितलं की असा जो निर्णय घेतला जातो म्हणजे राजकीय पक्षातील व्यक्तीला न्यायाधीशपदी बसवता येतं का, या संदर्भामध्ये सांगताना त्यांनी असं म्हटलं की या असा कुठलाही निर्णय नाहीये की राजकारणामध्ये असलेले एखादी व्यक्ती ही न्यायाधीशपदी बसू शकत नाही. बोला बोला. मी पहिल्यांदाच सांगत आहे तुम्हाला आता, म्हणजे हो. कोणालाच सांगितलं नाही. बोला. माझा स्वतःचा उच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यासाठी 3 वेळा इंटरव्ह्यू झाला. तेव्हाचे जे काही मुख्य न्यायाधीश होते त्यांनी तो इंटरव्ह्यू घेतला 2 वेळा. एकदा मुंबईला आणि एकदा नागपूरला. बरं. आणि तिसऱ्यांदा पुन्हा माझ्याशी चर्चा त्यांनी केली. मग इतर जे न्यायाधीश होते ते म्हणाले की तुमचं नाव आहे, यादीत आहे असं. बरं बरं. आणि नंतर मला अचानक वेगवेगळे प्रश्न विचारले जायला लागले की तुम्ही या राजकीय नेत्याची केस चालवली का, मग तुम्ही त्यांची चालवली का, तुम्ही यांची बाजू घेतली का, मग तुम्ही महात्मा गांधींना मानता का, मग तुम्ही आंबेडकरवादी आहे का. असे काही प्रश्न, मुद्दाम मी तुम्हाला सांगतो, असे प्रश्न मला विचारण्यात आले. आणि माझे राजकीय मत जे आहेत ते संविधानिक आहेत सगळे. बरोबर. मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. बरं. आणि ते मत मी भारतीय संविधान आणि लोकशाहीच्या बाजूनी नेहमी मांडलेले आहे. हे मी त्यांना सांगितलं. तरी सुद्धा या विविध कारणांमुळे जे प्रश्न मला विचारले गेले तशा प्रकारच्या अनावश्यक कारणांमुळे मला त्यांनी उच्च न्यायालयातला न्यायाधीश म्हणून नियुक्त केलं नाही. ठीक आहे. मग आता याचा अर्थ काय की आपली एखादी राजकीय भूमिका असेल तर ते नियुक्त करत नाहीत असं मला माझ्या अनुभवावरून सांगायचं आहे. मग जर एखादं कोणी राजकीय पक्षाचं सदस्य असेल, सभासद असेल, कार्यकर्ता असेल आणि एखाद्या मोठ्या पदावर असेल, मग त्यांची नियुक्ती कशी काय होते असा प्रश्न मला पडतो. ओके. म्हणजे माझं हे म्हणणं नाही की नाही झाली पाहिजे. आता जस्टिस कृष्णा अय्यर, तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. जस्टिस कृष्णा अय्यर हे स्वतः राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते. ओके. तरी सुद्धा ते जज झाले, इव्हन सुप्रीम कोर्टाचे जज झाले, त्याच्यानंतर ते विधी आयोगाचे सुद्धा प्रमुख झाले. ओके. असे उदाहरणं भारतामध्ये अनेक आहेत. ओके. पण त्यामुळे राजकीय पक्षाचे कोणीतरी विचारवाहक असतील तर मुख्य मुद्दा हा आहे की न्यायाधीश झाल्यावर आपण तटस्थ वागू शकण्याची क्षमता आहे का, हे महत्वाचं आहे. मग तशी क्षमता, तर आता तशी क्षमता असलेले लोक जे नियुक्त होतात त्यांच्या सुद्धा नंतर क्षमता ते गमावून बसतात. ओके. मग अशा परिस्थितीमध्ये जे राजकीय पक्षांसाठी काम केलेले लोक आहेत त्यांची न्यायाधीश पदावर नियुक्ती होऊ नये अशी एक साधारणतः अपेक्षा आहे. ओके. ओके. पण म्हणजे असा कुठला नियम नाहीये की एखादा राजकीय पक्षाचा माणूस जो असेल तो न्यायाधीश होऊ शकतो? नाही, असा काही नियम नाही, असा नियम नाही आहे. पण मग हे कसं आहे, एक नैतिकतेचं परिमाण जे आहे ते पाळलं जात नाही असं दिसून आलेलं आहे. बरोबर. आणि मग आता म्हणजे माझं आहे, माझी नियुक्ती का टाळण्यात आली की मी भाजप शिवाय इतर राजकीय पक्षांच्या केसेस चालवल्या, मी संविधानिक बाजू मांडली, म्हणून माझी नियुक्ती केली नाही असं दिसून येते एकूण. बाकी काहीच कारण नाही आहे. ओके. ओके. मग तसं असेल तर मग एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना तुम्ही कसं अपॉइंट करता? बरोबर. हा मुद्दा आहे. चालेल सर, चालेल. थँक्यू. आपल्याला या संदर्भामध्ये नेमकं काय वाटतंय हे आम्हाला तुम्ही मुंबई तकच्या YouTube चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर मुंबई तकला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.